झाड पडलंय आणि तिथून पाणी येतंय ना. झाडाला बघा मशरूम आले. मशरूम सारखे दिसतात ना, झाडाचे मशरूम खायचे नाही. आणि इथे सोनवेल आहे. हे आमचं यांची जाते देवी मंदिर, गावदेवी मंदिर. पावसाचा सीझन जसं चेंज होणार आहे. आता दोन्ही साईडला गेट आहे. ही समोरच जाते देवीचं झाड आहे. मिस्टर आपल्याकडे चला आपण आज चाललो. काय गं बेटा? हा आपला परिसर आणि हा आजूबाजूचा परिसर. हा नेटवर्क आहे ना, हे तुळशी वृंदावन आजूबाजूला बघू. ते पारिजातकाची झाड आहेत. ही मागची बाजू. ते बघा तिरडा आणि सोनवेल एकत्र आले. हीच गणपती बाप्पाच्या पायी वाहतात. आमच्या इकडे कोकमाची झाडं भरपूर आहेत. झाडाला कोकम येतात. झालं हो. ही सायाची झाडं आहेत. सागवान फर्निचर बनवतात ना, त्याची झाडं आहेत. बघा लाईनीत लावले लोकांनी. केवड्याची झाडं आहेत. हे बघा छोटे छोटे धबधबे आलेत अशा प्रकारे. हे देवता आहे मोठा, आपण हे छोटे छोटे आहेत ना. हे बघा ही केवड्याची झाड आहे. केवडा असते ना त्याची झाड. हे झाड बघा किती सुंदर आहे. हे फुलं आहेत छोटी छोटी. हे बघा व्हाईट कलरची झाडं बघा. हे बघ किती छान आहेत ना फुलं. छान आहेत. ह्याचं नाव काय आहे झाडाचं काय माहिती? कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हा छोटासा धबधबा, छोटासा धबधबा आहे ना. पाण्याचा आवाज बघा. पाण्याचा आवाज बघा किती मोठ्याने येतोय ना. हे बघा ह्याच पाण्याचा आवाज येतो आपल्याला. किती पाणी बघा. इथूनच आमच्या गावाला पाणी पुरवठा होतो. पिण्याचं पाणी इथूनच आमच्या गावाला जातं. पाटाचं पाणी. वरती पण दाखवते तुम्हाला पाण्याची सुरुवात कुठून आहे. किती पाण्याचा प्रवाह आहे बघा. हे आजूबाजूचा परिसर. किती सुंदर नजारा आहे. हे चला. पाण्याचा आवाज तर बघा. इकडे बांबूंची झाड आहे. त्याचा ब्रिज बांधलाय. किती सुंदर नजारा. पाणी बघा किती शांत
पूर्वीच्या पारंब्या आहेत या खोबऱ्या तेलामध्ये टाकायच्या, म्हणजे केसाची वाढ चांगली होती. खोबरेल तेल थोडंसं गरम करायचं आणि ह्या ज्या मुळ्या आहेत वडाच्या त्या तोडून अशा तेलामध्ये टाकायच्या आणि ते तेल केसाला वापरायचं. हे बेटा हे काढ ग. बघा इथून नदी दिसते, भरपूर पाणी आहे नदीला. ही संपूर्ण नदी आहे. तोडून दाखवते भारंगीच्या भाजीची फुलं आहे झाडाची. फळं सुद्धा आली भरपूर भाजी आहे. आता कशी ती कडू लागणार ना, आता करून काय फायदा नाही. समोरचा नजारा बघा. दुकानामध्ये वसलेलं आहे माझं गाव कोकण. मिस्टर पुढे चालले. माझी पोरगी बोलते मम्मी बस आता जाऊया घरी, पाऊस येईल. जेव्हा पोरगी पुढे चालले, मुलं कशी कंटाळतात ना चालायला. गावाला आवडतं त्यांना, पण चालायचं म्हटलात मुलं कंटाळतात. समोरचा नजारा बघा. पाऊस पूर्ण भरलाय, धुकं पण आलंय. समोर घर आहेत लोकांची आणि हा आजूबाजूचा नजारा. डोंगरामधले बसलेलं हे आपलं कोकण. ही भारंगीची भाजी आहे बघा. तिला फुलं आले, तर फुलांची पण भाजी छान होती भारंगी. पण आता कशी ती जून झाली आहे ना, आता याची भाजी चांगली नाही होणार पानांची. जेव्हा कोवळे असते ना, ह्याची भाजी खूप सुंदर लागते. आणि अशा भाज्या कशा वर्षातून एकदा नक्की खाव्या, शरीरासाठी आपल्याला खूप चांगलं असतं. बघा किती मोठा भारंगीचं झाड. ही भारंगीची आहे. भरपूर पानं आली होती, पण मी कसं सर्व जून झालीत ना, आता ही भाजी जास्त कडवट लागणार. म्हणजे ऑलरेडी ती कडूच असते, पण आता कशी जून. रोड बघा आमच्या गावचा रोड, गायकवाडवाडी, गोपन पंदिरी. किती छान. हा मग काय दाखवतो. हे आमच्या मुलगीला टाइम नाही हो व्हिडिओ टाकायला, त्याच्यामुळे ती टाकत नाही. हे बघा हो तिकडचं सीन बघा. वाव. नदीच्या पलीकडची घरं बघा किती सुंदर आहे. नदीच्या काठची घरं किती सुंदर नजारा आहे. छान आहे ना वातावरण. नमस्कार सर्वांना. आता आम्ही सीमेवर आलो आहे, गावी आलेलो आहोत गणपतीसाठी. आणि सीमेवरचा नजारा बघा. खाडीला बघा किती पाणी आहे. पाऊस चालूच आहे, भरपूर पाणी आहे खाडीला. आम्ही आल्यापासून पाऊस काय थांबलेलाच नाही. गावचं वातावरण किती सुंदर आहे. सगळीकडे हिरवळ असं. चला पुढे चल. चल बेटा. नदीच्या पलीकडे सुद्धा भरपूर घरं आहेत बघा.
नमस्कार सर्वांना. आता आम्ही सीमेवर आलोय, गावी आलेलो आहोत गणपतीसाठी. आणि सीमेवरचा नजारा बघा. खाडीला बघा किती पाणी आहे. पाऊस चालूच आहे, भरपूर पाणी आहे खाडीला. आम्ही आल्यापासून पाऊस काय थांबलेलाच नाहीये. गावचं वातावरण कसं सुंदर आहे. सगळीकडे हिरवळ पसरली. चला पुढे चला. चल बेटा. नदीच्या पलीकडे सुद्धा भरपूर घरं आहेत बघ.